मित्रांनो, 2026 मध्ये राज्यातील विविध भागात झालेल्या अवेळी अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक व आनंदाची अपडेट आहे. मित्रांनो, 2026 मध्ये राज्यात विविध कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागात झालेल्या अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, पूरस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये पिकांच्या पेरणीसाठी व इतर शेतीच्या कामाच्या मदतीसाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी आज शासनाकडून 4 GR निर्गमित करण्यात आलेले आहेत. या 4 GR मध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे, यामध्ये नुकसानीचा कालावधी कोणता, किती जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत निधीचे वाटप होणार आहे, याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. यातील पहिल्या GR नुसार मार्च 2026 या कालावधीत राज्यातील अकोला, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार ₹13,27,98,000 इतक्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. हा निधी या 3 जिल्ह्यातील एकूण 14,716 शेतकऱ्यांना DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित केला जाणार आहे. आता दुसरा GR. या GR नुसार एप्रिल व मे 2026 या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत म्हणून ₹106,56,48,000 इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या 11 जिल्ह्यातील एकूण नुकसानग्रस्त 95,789 शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप केले जाणार आहे. आता पुढचा तिसरा GR. एप्रिल 2026 या काळातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यातील अवकाळी शेती पिकांच्या नुकसानीकरिता शासन दरानुसार ₹2,02,79,000 इतक्या निधीचे 2506 शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे. आता चौथा व शेवटचा GR. अवकाळी पावसामुळे एप्रिल व मे 2026 या काळामध्ये गडचिरोली, सातारा, सोलापूर व सांगली या जिल्ह्यातील 3,278 बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून ₹4,03,00,000 वितरण करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 2026 मध्ये विविध कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता एकूण 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील शेतीच्या पेरणीसाठी मदत म्हणून या निधीचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे. धन्यवाद.